हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? नवीन अपडेट बद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. म्हणजेच कोणती अपडेट आहे? रिनीट होईल का 2025 साठी आपण ते पाहणार आहोत. ते कोणत्या सिनारिओमध्ये? कारण की एमपीचा हा रिझल्ट काल लागलेला आहे, तर त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की रिनीट होणार आहे. आता रिनीट कुणाची होणार? सर्व विद्यार्थ्यांचीच होणार आहे की फक्त एमपीच्या विद्यार्थ्यांची होईल? आपण ते पाहू. यानंतर जर रिनीट तिकडची झाली, एमपीची झाली, तर रिझल्ट हा आपला परत लागू शकतो. तर रिझल्ट परत लागल्यानंतर आपल्याला काय इफेक्ट पडेल? आपल्या स्कोरमध्ये काय चेंजेस होतील का, की ऑल इंडिया रँकमध्ये काय चेंजेस होतील? आपण ते सर्व ओव्हरऑल पाहणार आहोत. आणि यानंतर आपण काय पाहणार आहोत? जर रिनीट झाली तर रिझल्ट कधी लागेल आपण ते पाहणार आहोत. आणि यानंतर काउन्सिलिंग वरती काय इफेक्ट पडेल, म्हणजे 2025 ची काउन्सिलिंग कधी सुरू होईल, एक्झॅक्टली डेट्स काय आहेत, आपण ते सर्व ओव्हरऑल डिस्कस करणार आहोत. लक्षात. आता आपण स्टेप बाय स्टेप पाहू. ओके. सो गाइस, आजचा आपला टॉपिक काय आहे? नीट 2025 चा रिझल्ट हा परत लागू शकतो का, ते देखील मी तुम्हाला सांगेल. यानंतर रिनीट कुणाची होणार? जे एमपीचे विद्यार्थी आहेत त्यांची होणार की आपल्या पण विद्यार्थ्यांची होणार, ते देखील मी तुम्हाला सांगेल. यानंतर त्याचा इफेक्ट काय होईल काउन्सिलिंग वरती, विद्यार्थ्यांवरती, ते पाहू. यानंतर न्यू रिझल्ट ची एक्सपेक्टेड डेट काय आहे आपण ते देखील पाहू. आणि एक्झाम कधी होईल ते देखील पाहू. आणि काउन्सिलिंगची प्रोसेस लेट होणार, तर ती कधी सुरू होईल आपण स्टेप बाय स्टेप पाहू. लक्षात. आता 3 टॉपिक आहेत, मी वन बाय वन क्लिअर करतो. ओके. पहिल्यांदा पहा, पहिला टॉपिक काय आहे? एमपी हायकोर्ट डिसिजन. एमपीचं हायकोर्टचं डिसिजन काय आहे ते पाहू. म्हणजेच कोणाच्या बाजूने रिझल्ट लागलेला आहे. ओके. सो गाइस, पहिल्यांदा पहा, 75 स्टुडंटचा जो इश्यू होता त्यामुळे आहे ना याचिका दाखल करण्यात आली होती. लेट आपला रिझल्ट देखील लेट लागला होता, पण आता रिझल्ट आलेला आहे एमपीच्या हायकोर्टाकडून. तर त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की रिनीट होणार आहे 100%. रिनीट होणार आहे 100%. पण रिनीट कोणत्या विद्यार्थ्यांची होणार? ज्या विद्यार्थ्यांना इश्यू होता. म्हणजेच 75 विद्यार्थ्यांचीच एक्झाम होणार आहे, आपल्या सर्व विद्यार्थ्यांची एक्झाम होणार नाही. अगोदरच क्लिअर करतो. ओके. यानंतर पुढचं पहा, 6 जुलै किंवा 13 जुलैला एमपीची विद्यार्थी आहेत त्यांची रिनीट होऊ शकते. किती? 6 जुलै ते 13 जुलै, संडेला. लक्षात. यानंतर 2025 साठी बरं का. यानंतर एक्झाम ही एनटीए कंडक्ट करणार फक्त 75 विद्यार्थ्यांची, आणि एक्झाम डेट एक्सपेक्टेड ही असू शकते. लक्षात. यानंतर पुढचं पहा. यानंतर काय आहे? सो नवीन जो रिझल्ट आहे आपला, म्हणजेच आता 75 विद्यार्थ्यांची एक्झाम होणार, म्हणजेच रिझल्ट हा सर्वांचा पब्लिश होणार बरं का, जे की गेल्या वर्षी झालेला आहे. मी तुम्हाला यानंतर सांगेलच. ओके. रिझल्ट हा सर्वांचा लागेल, पण कधी लागेल? एक साधारणतः जुलैच्या एंडिंग पर्यंत लागेल. एक्सपेक्टेड जुलैच्या एंडिंग पर्यंत रिझल्ट लागेल. जर या 2 डेट अंडर एक्झाम झाली तर जुलैच्या एंडिंग पर्यंत आपला रिझल्ट लागेल सर्व विद्यार्थ्यांचा बरं का, या 75 विद्यार्थ्यांसोबत. लक्षात. समजलं तुम्हाला? ओके. यानंतर नोट आहे गाइस. नोट पहा, ओनली 75 स्टुडंटची एक्झाम होणार, कंडक्ट करणार एनटीए. फक्त आणि फक्त 75 स्टुडंटचीच एक्झाम होणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके. यानंतर पुढचा टॉपिक पहा, ऑल इंडिया रँक OMR रिझल्ट वरती काय इफेक्ट पडेल आपण ते पाहू. लक्षात. सो गाइस पहा, इफेक्ट जास्त इफेक्ट होणार नाही बरं का, जास्त इफेक्ट होणार नाही 75 विद्यार्थ्यांचा. जरी त्यांनी पैकीच्या पैकी घेतले किंवा मिड मध्ये जरी आले, थोडा जास्त फरक नाही पडणार. 75 विद्यार्थी आहेत. जस्ट रँक मध्ये थोडासा फरक पडेल, रँकमध्ये थोडासा फरक पडेल, ते देखील वरच्या विद्यार्थ्यांना. जे विद्यार्थी 400-500च्या वरी आहेत, आताच क्लिअर करतो, 400-500च्या वरी आहेत, ज्यांना एमबीबीएस साठी प्रोसेस करायची आहे. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी एक्सपेक्ट ठेवू नये की रँक मध्ये आपला जास्त फरक पडेल. रँक मध्ये जास्त फरक नाही पडणार, आताच क्लिअर करतो तुम्हाला. ओके. यानंतर पुढचं पहा. फॉर एक्झाम्पल पहा गाइस, 75 विद्यार्थ्यांची एक्झाम आहे. स्कोर जर त्यांचा मीडियम किंवा हाय असेल तर त्यांना जास्त डिफरंट नाही होणार, तुम्हाला ऑल इंडिया रँक मध्ये जास्त नाही फरक पडणार. ओके. यानंतर पुढचं पहा, OMR, तुमची जी OMR आलेली आहे तीच तुमची आन्सर शीट आहे, तर तुम्ही एक्सपेक्ट करू नका तुमच्या स्कोर मध्ये फरक पडेल. नीट 2025 चा ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे यांच्या स्कोर मध्ये कुठलाही फरक पडणार नाही. फक्त ऑल इंडिया मध्ये फरक पडेल.
पण जे विद्यार्थी एमबीबीएस बीएमएस एमबीबीएस साठी राहतील त्यांचा थोडासा इफेक्ट पडेल, पण बाकीच्या खालचे विद्यार्थी असतील इलिजिबल पासून ते 350च्या त्यांच्यामध्ये इफेक्ट जरी पडला त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही, जास्त फरक नाही पडणार. ओके, यानंतर पुढचं पहा, रिझल्ट नॉट टू हाय सो रिलॅक्स. गाईज रिझल्ट आहे ना जास्त लागणार नाही, जास्त फरक नाही पडणार. ऑल इंडिया रँक मध्येच थोडासा फरक पडेल, 1-2 मार्काचाच फरक पडेल, जास्त मोठा फरक नाही पडणार. कारण की 75च विद्यार्थी आहेत, फक्त आणि फक्त 75. गेल्या वर्षी तर जास्त विद्यार्थी होते, या वर्षी 75च विद्यार्थी आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहा, जास्त फरक नाही पडणार. ओके, लक्षात या. नोट पहा, यानंतर नोट काय आहे, गाईज युअर स्कोर नॉट चेंज. तेच सांगितलं तुम्हाला मी, तुमचा स्कोर चेंज होणार नाही. ओके, तुमचा रिझल्ट लागला, परत तुमचा रिझल्ट लागला तर तुमचा स्कोर चेंज होणार नाही. तुमची जी OMR असेल ती तुमची क्लिअर OMR आहे. यामध्ये तुम्हाला जेवढे मार्क देण्यात आलेले आहेत तेवढेच मार्क भेटतील तुम्हाला. लक्षात, फक्त रिझल्ट हा परत पब्लिश होईल. ओके, गेल्या वर्षी सारखा. ठीक आहे, यानंतर आपला पुढचा टॉपिक काय आहे, काउन्सिलिंग प्रोसेस लेट होईल 4 आठवडे. काउन्सिलिंग प्रोसेस 4 आठवडे लेट होईल, 4 आठवडे. आता ती कशी ते टॉपिक मध्ये सांगेल तुम्हाला. ओके, सगळ्यात पहिल्यांदा पहा, 2024च्या काउन्सिलिंगला पण अशीच कंडिशन होती, नीट घेण्यात आली होती काही विद्यार्थ्यांची आणि रिझल्ट हा परत लावण्यात आला होता. रिझल्ट हा परत लावण्यात आला होता आणि सर्व विद्यार्थ्यांना परत स्कोर कार्ड डाउनलोड करावे लागले होते. त्यामुळे आहे ना 2024 सारखीच सेम कंडिशन आहे, तर त्यामुळे आहे ना रिझल्ट हा परत डिस्प्ले होणार आहे. ओके, यानंतर पुढचं पहा, PWD ची नोटीस जी आहे ऑल इंडिया कोटेची ती आता एक साधारणतः 15 जुलै पर्यंत येणार होती, पण ती आता कधी येणार, PWD ची नोटीस असेल ऑल इंडिया कोटाची किंवा अदर स्टेटची काउन्सिलिंग असेल किंवा महाराष्ट्राची काउन्सिलिंग असेल, ती स्टार्ट होईल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात. किती, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्टार्ट होईल. कारण की ही एक्झाम झाल्याशिवाय काउन्सिलिंग सुरू नाही होणार, आता सांगतो तुम्हाला. तसं पण महाराष्ट्राने कुठल्याही प्रकारची नोटीस काढलेली नाहीये, तर काउन्सिलिंग लेट होणारच आहे, तर यामुळे आणखी लेट होईल. लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर पुढचा टॉपिक पहा, सो गाईज युअर स्कोर नॉट हाय चेंजेस. तुमच्या स्कोर मध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाहीत येणार. आला तर फक्त ऑल इंडिया रँक मध्ये येईल. जे विद्यार्थी जास्त स्कोरवरती आहेत त्यांना थोडासा फरक पडू शकतो, पण जे विद्यार्थी खाली आहेत बीएमएस प्रायव्हेट किंवा BHMS प्रायव्हेट किंवा BDS साठी, तर यामध्ये देखील थोडासा ऑल डे मध्ये फरक पडेल तुम्हाला ऑल इंडिया रँक मध्ये. तर कट ऑफ तेवढाच राहील आपला, मी जेवढा सांगितलेला आहे. लक्षात समजलं तुम्हाला. यानंतर पुढचा टॉपिक पहा गाईज, आता नोट आहेत, 6 नोट्स आहेत, त्या क्लिअर करतो, ऐका. फर्स्ट, नॉट रिनीट ऑल स्टुडंट. ओके गाईज, रिनीट सर्व विद्यार्थ्यांची होणार नाही, क्लिअर आता सांगतो तुम्हाला. ओके, ओनली 75 स्टुडंट, एमपीचे जे विद्यार्थी आहेत, एमपीचे 75 विद्यार्थी, त्याच विद्यार्थ्यांची रिनीट होणार आहे. आताच क्लिअर होतो. ओके, समजलं. दुसरी नोट पहा, रिझल्ट ऑल स्टुडंटचा, सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट मात्र एकत्रच लागेल. सर्व विद्यार्थ्यांचा परत नव्याने रिझल्ट लागेल, तर तुम्हाला जो नवीन रिझल्ट येईल तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी. लक्षात समजलं. यानंतर पुढचं पहा, पुढची नोट, क्वालिफाईंग क्रायटेरिया नॉट चेंज. क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आलेला आहे त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीत. आता सांगतो, 75 विद्यार्थ्यांची रिनीट होणार आहे. तर असं समजू नका की आपल्याला स्कोअरमध्ये फरक पडेल किंवा ऑल इंडिया रँकमध्ये फरक थोडासा पडतोच आणि क्वालिफाईंग क्रायटेरिया देखील खाली येईल, तर येणार नाही. जेवढा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तेवढाच तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया राहणार आहे. आताच क्लिअर करतो तुम्हाला. ओके, यानंतर पुढचं पहा, एक्सपेक्टेड कट ऑफ जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तोच राहील. एक्सपेक्टेड कट ऑफ जो तुम्हाला सांगितलेला आहे मी, सर्व कॅटेगरीचा किंवा सेफ स्कोर किंवा ओव्हरऑल जो कट ऑफ सांगितलेला आहे तोच कट ऑफ राहील. कट ऑफ मध्ये चेंजेस नाहीयेत, लक्षात. ओके, यानंतर पुढचं पहा, ओनली ऑल इंडिया रँक तुमची आहे ना त्यामध्ये थोडासा चेंज होईल. ऑल इंडिया रँक मध्ये चेंज होईल रिनीटमुळे, ज्या 75 विद्यार्थ्याचे. आता 75 विद्यार्थ्यांपैकी सगळ्या जर विद्यार्थ्यांनी 750 घेणं पॉसिबल नाहीये, तर मीडियम ऍव्हरेज मध्ये ते स्कोर घेऊ शकतात. ओके, लक्षात. यानंतर पुढचं पहा, BVSC वेटरनरीची जी काउन्सिलिंग आहे ती स्टार्ट होऊ शकते जुलैमध्ये, या आठवड्यात सुरू होऊ शकते किंवा नेक्स्ट वीकमध्ये. कारण की काउन्सिलिंग BVSCची ही वेगळी असते आणि ते फक्त महाराष्ट्राचे विद्यार्थी करतात आणि त्यांना संबंध नसतो की कधी करायची कधी नाही, त्यांच्या मनावरती असतं. मापसूने जर नोटीस काढली तर तुमची BVSC वेटरनरीची काउन्सिलिंग या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात सुरू होऊ शकते 100%. लक्षात समजलं तुम्हाला.
आता एक साधारणतः एवढा महिना रिलॅक्स राहा, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. आपल्याला काय काय प्रोसेस करायची आहे ते पहा. लक्षात समजा तुम्हाला. आणि गाईज आपल्या काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत, तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर 100% ॲडमिशन घ्या. कारण की तुम्हाला मी स्वतः पर्सनली तुम्हाला गायडन्स देईल. मी तुमचे स्वतः फॉर्म भरून देणार आहे, तुम्हाला ऑप्शन फॉर्म काढून देईल आणि तुम्हाला कोणते ऑप्शन टाकायचे आहेत, BMSला कोणते कॉलेजेस चांगले आहेत मी तुम्हाला ते पर्सनली सांगेल. लक्षात. काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात. ओके. आता एक साधारणतः आपली काउन्सिलिंग लेट होणार आहे, तर डिटेल वाईज सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटतील. तर तुम्हाला कोणते कोणते व्हिडिओ पाहिजेत ते तुम्ही क्लिअरली कमेंटमध्ये विचारलं. आणि काय विचारायचं असेल कट ऑफ बद्दल, एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल तुम्हाला लागेल की नाही, तर तुम्ही 100% विचारा. स्कोर टाका, तुमची रँक टाका आणि तुम्हाला काय करायचे ते टाका. मी तुम्हाला सांगेल ते तुम्हाला चान्स आहेत का नाही, भेटेल का नाही, शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्हाला थांबायचे का नाही, रिपीटला जायचंय का नाही. लक्षात. समजा तुम्हाला काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.